भाजप आमदार प्रसाद लाड मनोज जरांगेंची उद्या पुन्हा भेट घेणार। मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत चर्चा करणार। ठाणे पालघर विधान परिषदेवरून भाजप शिवसेनेमध्ये शह काटशह। भाजपकडून वसई विरारचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा। संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना मैदानात। शिवसेनेच्या 4 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले। संभाजीनगर जालना विधान परिषदेवर शिवसेना भाजपचा दावा। रेशन धान्य वाहतुकीच्या कंत्राटात भुजबळांनी टक्केवारी मागितली। धान्य वाहतुकीमध्ये भुजबळांकडून 4,500 कोटींची टक्केवारी। पत्रकार परिषदेमधून अंजली दमानी यांचे गंभीर आरोप। तेजस शहाच्या अटकेवरून संजय राऊतांचा टोला। महाराष्ट्रातल्या वाईट घटनेमध्ये शहा कनेक्शन समोर येतच राऊतांचा टोला। कल्याणमधल्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून वातावरण तापलं। बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावर आज हिंदूंना प्रवेशबंदी। शिवसेना भाजपचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक। पुणे नाशिक संभाजीनगरमध्ये सीएनजी दराचा भडका। पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजी दर वाढल्यानं वाहनधारकांना फटका। इंधन दरवाढीचा परिणाम थेट मच्छी व्यवसायावर। मच्छीमारांना डिझेलसाठी मोजावे लागतायत प्रति लिटर 155 रुपये। दरवाढ परवडत नसल्यानं मच्छीमारांच्या बोटी किनारीच। इंधन दरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मारण्याचा प्रयत्न। सर्वसामान्य महागाईने त्रस्त। सरकार इव्हेंटमध्ये व्यस्त। महागाईवरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। विमान इंधनाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ। इंडिगो आणि एअर इंडियाच्या देशांतर्गत मार्गातल्या फेरीत कपात। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी निश्चित। आरोपी भीमराव कांबळे विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचं न्यायालयाकडून नमूद। उद्यापासून रोज सुनावणी होणार। नागपूरमध्ये उष्माघाताने 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। मृतकांमध्ये भिक्षेकरांचं 3 रेल्वे प्रवाशांचा समावेश। रिपोर्टमधून मृत्यूचं कारण स्पष्ट होणार, पण उष्णतेने मृत्यू झाल्याची शक्यता। मुसलमान आपलेच आहेत, ते काही औरंगजेबाची औलाद नाही। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं विधान। संभाजीनगरमध्ये बकरी ईदपूर्वी मोठी कारवाई। तब्बल 131 गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवल्याचं उघड। पोलिसांकडून 131 जनावरांची सुटका। 8 आरोपी अटकेत। मुंबई महानगरपालिकेकडून अमराठी नामफलकांवर विशेष कारवाई। शहरातल्या विविध विभागांमध्ये मराठी नामफलकांची तपासणी मोहीम। 24 मे ते 26 मे दरम्यान हजारो आस्थापनांची तपासणी। मुंबई महापालिका आणि एमएसआरडीसी मध्ये समझोता। नवीन पूल रस्त्याचा ताबा महापालिकेने घ्यावा असा एमएसआरडीसीचा प्रस्ताव। महापालिका आयुक्तांनी आधी निधी मग ताबा अशी घेतली होती भूमिका। बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाचा संतापजनक कारभार। अल्पवयीन बलात्कार पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी 10 तास ताटकळत ठेवलं। बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनाला अमृता फडणवीसांचा प्रतिसाद। आता दैनंदिन कामासाठी अमृता फडणवीसांचा थेट सायकल वापरण्याचा निश्चय। अमेरिकेचा इराणला मोठा धक्का। कराराच्या मसुद्याबाबत तो दावा फेटाळला। होर्मुझच्या नाकेबंदीबद्दलही खुलासा केला। उद्या न्यू चंदीगडमध्ये राजस्थान गुजरात भिडणार। क्वालिफायर 2 जिंकणारा संघ अंतिम सामन्यात बंगळुरूशी टक्कर देणार।